8 दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलोय, काही वाटत नाही तुम्हाला? उठलं का मॅनेज झाला, पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं, मग तुम्हाला कोण काढवलं रे सालेवा आंदोलन करायला? करा ना आंदोलन. आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा. बोलायला काय जातंय? करायला ना मर्द पाहिजे असतं, ना मर्दाची अवलाद आंदोलन करू शकत नाही. आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळेनं बैठक घेतली, भरत शेठ गोगावलेनं याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणीपर्यंतचा, त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल. दुसरा चंद्रकांत बावनकुळेनं पुन्हा एक बैठक घेतली, 7/12 कोरा यात्रा काढला, ते पैदल फिरलो आणि महाएल्गार मोर्चा 27 ऑक्टोबरला केला. काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होऊ नये म्हणून बच्चू कडून आंदोलन वेळेवर केलं. एक पत्रकार आहे मुंबईचा, त्याला भेटणार आम्ही. 2 दिवसात आंदोलन केलं आणि 3ऱ्या दिवसात बैठक लावली. अरे हरामखोरा, वास थोडं, पाय थोडं. आणि तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल, चुकीचे आरोप करू, चुकीचे आरोप करताय, कोणाची जिंदगी तुम्ही दावावर लावताय, आयुष्य दावावर लावताय. छापला न्यूज करायला काही वेळ लागत नाही, पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे? कोण सोडणार आहे कोणाला? एवढं सोपं नाहीये. अशा पद्धतीने जर तुम्ही उधळपट्टी करत असाल आमची, तर आम्ही सोडणार नाही. आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली, हेच खरं तर चुकीचं आहे. आम्ही पाहतोय आहे का या सगळ्या याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही फसलो, आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना. जे म्हणतं ना आमच्यावर आरोप करताय ना, मग आंदोलनासाठी आता मुद्दे आहे. अजूनही सोयाबीन, कापूस, मक्याची खरेदी झाली नाही सुरू. मुख्यमंत्र्यांना आमच्या बैठकीत आश्वासन दिलं